नमस्कार, मी अनुजा पालकर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ नेहरू सामाजिक शास्त्र विद्यास्थानाच्या वतीने तुमच्या सगळ्यांचे आदरणीय लोकमान्य टिळक पुण्यतिथी प्रित्यर्थ विशेष व्याख्यानात स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाचे वक्ते म्हणून जे आपल्याला लाभले आहेत ते म्हणजे प्राध्यापक डॉक्टर लहू गायकवाड। डॉक्टर गायकवाड सध्या ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे इतिहास विभागाचे विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत। प्राध्यापक गायकवाड यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर सरांचे अनेक शोध निबंध राष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झालेले आहेत। तसेच अनेक ऐतिहासिक विषयावर खास करून महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी त्यांचे विशेष प्रेम त्यांच्या लेखणीतून जाणवते। त्याचबरोबर त्यांनी झारखंड राज्य लोकसेवा आयोगाच्या 2019च्या मुख्य परीक्षेसाठी परीक्षक आणि तज्ज्ञ म्हणून निवड होऊन त्यांचे कामकाज पाहिलेले आहे। राजश्री शाहू महाविद्यालय लातूर इथे अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून देखील ते तिथले कामकाज त्यांच्या देखरेखीखाली पाहिले जाते। त्यांना अनेक पुरस्कारांनी पण गौरवण्यात आलेले आहे। त्यामध्ये बेस्ट टीचर अवॉर्ड 2019चा जो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने त्यांना देण्यात आलेला आहे। तर अशा या जाणकार आणि माहितीपूर्ण व्यक्तिमत्वाला ऐकायला आपण सर्वच जण उत्सुक असू। तर आता जास्त वेळ न घेता मी सरांना आजच्या विषयावर म्हणजेच लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षण संकल्पनेची उपयुक्तता यावर बोलायला आमंत्रित करते। धन्यवाद। विद्यानगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि पुण्यनगरी असा इतिहास काळापासून नावलौकिक असलेल्या पुणे शहरामध्ये ज्या ज्येष्ठ श्रेष्ठ आणि महनीय व्यक्तिमत्वाच्या नावे हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ उभे राहिले त्या विद्यापीठाचा नेहरू सामाजिक शास्त्र विभाग आज 1 ऑगस्ट 2024 लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण कार्यक्रमासाठी एकत्र आलो आहोत। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करणारे माननीय माणिकराव सोनवणे सर, डॉक्टर नलिनी वाघमारे आणि डॉक्टर प्रवीण जाधव या सर्वांचा मुकुटमणी म्हणजे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान म्हणून ज्या विभूषित आहेत त्या माननीय डॉक्टर गीताली टिळक, कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे। त्याचबरोबर लोकमान्य टिळक यांची राष्ट्रीय शिक्षणाची संकल्पना आणि आज नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं या विषयाची उपयुक्तता आणि सहजता या विषयावर मला आपल्याशी संवाद साधायचा आहे। मित्रहो, इतिहास म्हणजे काय, इतिहास काय असतो, इतिहास कसा वाचावा आणि नेमकेपणानं कसं वाचावं, अधिक प्रखरपणानं इतिहासाशी मैत्री कशी करावी, या सर्व प्रश्नांची उत्तरं एकाच व्यक्तिमत्वाच्या लेखानात दडलेली आहेत आणि त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे बाळ गंगाधर टिळक। इतिहासातील ही थोर आणि उदात्त चरित्र, थोर आणि उदात्त असं म्हणण्याच्या मागे कोणताही पूर्वग्रह किंवा पूर्वसुरींचं ज्ञान असं मला म्हणायचं नाही, तर इतिहासातील या चरित्रांना आज आपण सर्व तरुणांनी, प्राध्यापकांनी आणि अभ्यासकांनी का आठवायचं आहे हे सर्वप्रथम लक्षात घेणं गरजेचं आहे। इतिहासामध्ये संतश्रेष्ठ म्हणून प्रसिद्ध असलेले संत एकनाथ महाराज लिहितात, एखाद्या चरित्राचा अभ्यास कसा करावा किंवा ती का अभ्यासावी, तर सगुण चरित्रे परम पवित्रे, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी। एखाद्या प्राध्यापकानं इतिहासातील ज्येष्ठ व्यक्तिमत्वाला विद्यार्थ्याच्या समोर कसं ठेवावं आणि त्या चरित्राच्या जीवनाची, गुणांची आणि आजच्या गुणांची एक सहजता, तुलनात्मक दृष्ट्या उपयोजन कसं साध्य करावं याविषयीचा वस्तुपाठ या एका वाक्यामधनं एकनाथ महाराजांनी आपल्यासमोर ठेवला। प्रश्न असा आहे, कोणत्या चरित्राची जडणघडण, कोणत्या चरित्राची टिपण इतिहास त्याची दखल घेतो आणि त्याविषयी टीका टिप्पणी करतो हे आपण पाहणं आवश्यक आहे।
याविषयीचं उत्तर इतिहासानं फार चांगलं दिलेलं आहे. ज्या चरित्राची जडणघडण, वाचन, चिंतन, मनन आणि चिंतनशील विचारांनी पुढे येणं, विचार विनिमयानं पुढे चालणं, नियोजन करणे प्रत्येक गोष्टीचे, आणि ज्या व्यक्तिमत्वाच्या अभ्यासामध्ये समजुतीला सत्याचा आधार आहे आणि त्यांनी आयुष्यामध्ये केलेल्या राजकारणाचा अंतिम हेतू हा सामान्य माणसाच्या कल्याणाचा विचार आहे, त्या व्यक्तिमत्वाला इतिहास दखल घेतो. म्हणजे त्या व्यक्तिमत्वाची इतिहास दखल घेतो. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये योगदान दिलेल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या पैकी या आत्ता सांगितलेल्या उक्तीला उतरलेले आणि ज्यांच्या जीवनाकडे पाहून या सर्व गुणांची अनुभूती येते असे 23 जुलै 1856 रोजी जन्माला आलेले लोकमान्य टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. मित्रहो, त्यांचं मूळ नाव केशव. आता पंजोबांचं नाव दिल्यामुळे आजीला पंजोबांच्या नावानं हाक मारता येईना म्हणून बाळ बनू लागले. आणि बघा, हेच आजीनं दिलेलं नाव बाळ पुढे आयुष्यभर टोपण नाव जरी असलं तरी लोकमान्य टिळकांपेक्षा ते बाळ गंगाधर टिळक बाळ या नावानं अधिक प्रसिद्ध झाले. भारतीय संस्कृतीमध्ये मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं स्पष्टपणानं प्रतिपादन केलेलं आहे. टिळकांच्या बाबतीत हे असंच घडलं. अलौकिक बुद्धिमत्ता प्राप्त असलेल्या या मुलाच्या बुद्धिमत्तेची चुणूक लहानपणीच सगळ्यांना पाहायला मिळाली. अहो, मुंज हा वैदिक संस्कार होण्याच्या पूर्वीच बाळ गंगाधर टिळक यांचे गणिताचे ज्ञान अगाध होते. काही ग्रंथांची नावे आपल्यासमोर ठेवतो की ज्या ग्रंथांची नावं आजही आपण ऐकलेली सुद्धा नाहीत. वयाच्या 15व्या वर्षाच्या आत टिळकांनी गणिताचा इतिहास, गणित, रूपावली, समासचक्र, अमरकोश आणि ब्रह्मकर्माचे ग्रंथ मुखोद्गत केले होते. आज आम्हाला संस्कृत भाषा वाचायची म्हटलं की अवघड जातं, पण टिळक असे सहजपणानं संस्कृत वेदविद्या असे मुखोद्गत करत. इंग्रजी शाळेतील सिटी स्कूलमध्ये 2 वर्षाचं शिक्षण टिळकांनी एकाच वर्षात पूर्ण केलं. आणि आज असंही घडतं, 1 वर्षाची डिग्री 2 वर्षात पूर्ण केली जाते. आता कुणाकडे काय मागावं आणि कोणत्या वेळेला काय घ्यावं हे आज जर तरुणांना हवं असेल आणि हा आदर्श घ्यायचा असेल तर मला वाटतं हा वस्तुपाठ आपण लोकमान्यांकडनं शिकावा. येथून पुढे मी माझ्या संपूर्ण भाषणात बाळ गंगाधर टिळक असा शब्दप्रयोग न करता केवळ लोकमान्य हा रूढ असलेला शब्दप्रयोग मी करेल. कृपया हे आपण श्रोत्यांनी लक्षात घ्यावं. मला लिखाणामध्ये पाठी नको, बाबा स्मरणवही तर अजिबात नको असं आवर्जून सांगणारा भारतातला मला वाटतं त्या काळातला हा एकमेव विद्यार्थी किंवा मुलगा आपल्या बाबांकडे आग्रह करणारा असावा. इतकी कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले लोकमान्यांनी स्वतःच्या विद्येनं म्हणजे प्रज्ञेनं स्वतःची स्वतंत्र बुद्धिमत्तेची एक सिद्धांताची थिअरी विकसित केली होती. प्रत्येकाचं संसारात लग्न होतं तसं टिळकांचं हे झालं. मला लग्नामध्ये आषाढ पाठी वगैरे अजिबात देऊ नका आणि वेडगळ वस्तूंची यादी तर माझ्या संग्रहीच नको, मला नको. मला काय हवंय बाबांनो, त्या आषाढ पाठी आणि वेडगळ वस्तूंच्या पेक्षा तितक्या किमतीची पुस्तकं मला द्या. ज्यांच्या जीवनामध्ये पुस्तकांनी मस्तक बदलतं आणि ग्रंथ हेच गुरु जीवनामध्ये साकारलेत. लोकमान्य टिळकांच्या भावी आयुष्याचा श्री गणेशा आपल्याला टिळकांच्या या कृतीमध्ये दिसून येतो. 1872 साल उजाडलं आणि 1873 मध्ये टिळकांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. अभ्यास संस्कृती जेवढी महत्वाची, अभ्यास योगे नततो मा ध्यायंत उपासते, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. हे जग विख्यात असलं तरी अभ्यासाच्या बरोबरीनं शरीर संपदेचा अभ्यास पुस्तकी विद्या अभ्यासापेक्षा तेवढाच महत्वाचा टिळकांना वाटला.
म्हणून टिळक म्हणतात, अभ्यास संस्कृतीप्रमाणे शरीर संपदा संस्कृती मला महत्वाची वाटते. त्याच वेळी एखादी गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची असेल तर आपल्याला ती मुखोद्गत करावी लागते. पण टिळकांना मुखोद्गत करावी लागत नसते. ज्याला आज इंग्रजीमध्ये फोटोग्राफिक मेमरी असं म्हणतात, ही लोकमान्यांच्या नंतर स्वामी विवेकानंद यांनाच लाभली होती. हा माझा अभ्यास इथपर्यंत मर्यादित आहे. एका कार्यक्रमाच्या प्रसंगी टिळक संस्कृत कविता गातात, संस्कृत काव्य गातात आणि सुश्राव्यपणे ते एक गीत सुद्धा गातात आणि टिळकांचा त्या महाविद्यालयात क्रमांक येतो. पण बक्षीस मिळालं तरी एक अनोखी गोष्ट त्या दिवशी टिळकांची घडली. ती म्हणजे त्या दिवसानंतर टिळकांनी पुन्हा कधीही संस्कृत काव्यशास्त्र आणि संस्कृत मधलं गायनाचं शास्त्र पुन्हा अंगीकारलं नाही, कायमस्वरूपी सोडून दिला. शरीरविद्येप्रमाणे जसा अभ्यास महत्वाचा वाटत होता तशी शरीरविद्याही त्यांना महत्वाची वाटली आणि प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आयुष्यामध्ये ही गोष्ट कमावली पाहिजे. त्याच्याशिवाय अभ्यासाला फार महत्व असता कामा नये. आता आपण या सगळ्या प्रस्तावनेनंतर मूळ विषयाकडे वळू. शिक्षण, एज्युकेशन, टू यूज नावाच्या संस्कृत धातूपासून हा शब्द आला. त्याचा इंग्रजी शब्द आहे टू जॉईंट. टू जॉईंट, यूज म्हणजे जोडणे. आणि भारतीय वैदिक संस्कृतीच्या साहित्यात किंवा वाङ्मयीन भाषेत बोलायचं ठरलं तर एक एक मानव जोडती यज्ञ म्हणती त्याला. पुन्हा सांगतो, एक एक मानव जोडती यज्ञ म्हणती त्याला. ज्या शिक्षणानं माणसं जोडण्याची काय होते आणि जीवन शिक्षण होतं, जीवन शिक्षण विद्या मंदिराची प्रतिष्ठापना होते, त्याला म्हणतात जीवनाचं शिक्षण. आपण कोण आहोत याविषयी खरं तर लोकमान्यांचे विचार फार महत्वाचे आहेत. विचार आपल्या समोर उद्धृत करतो, परंतु त्यापूर्वी टिळकांनी काही प्रश्न विचारलेत. ते आहेत, आपण कोण आहोत, आपली स्थिती काय आहे, आपले पोट आपण कसे भरावे, ते नीती मार्गांनी नैतिकतेनं. मित्रहो, नुसतं पोट भरायचं नाही तर आपल्या देशासाठी आपण काय देत आहोत, आपली कामगिरी काय आहे याची ओळख ज्या शिक्षणाने होते त्या शिक्षणाला राष्ट्रीय शिक्षण म्हणावे. राष्ट्रीय शिक्षण म्हणजे केवळ सही करता येणे, सुशिक्षित होणे, साक्षर होणे एवढे नव्हे. सही करता आली म्हणजे मी साक्षर झालो असं अजिबात नाही. तर देशापुढचे प्रश्न, गरजा आणि भावी काळातील आणखी गोष्टी दूरदृष्टीत्वाच्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. केवळ शाळेमधून मिळणारे कारकुनीचे शिक्षण अजिबात असता कामा नये. म्हणजे कारकुनी शिक्षण नको. एखादी पदवी प्राप्त केली की 25 रुपये मिळवण्याची आर्थिक कौशल्य आपल्याला जर प्राप्त होत नसेल तर ती पदवी काय कामाची. टिळक महोदय लिहितात किंवा लोकमान्य म्हणतात, अशी पदवी अजिबात कामाची नाही. तर ज्ञान संपादन जेवढं आवश्यक आहे तेवढंच धर्माच्या चिकित्सेचं ज्ञान देखील विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे. या ठिकाणी दोन गोष्टी फार स्पष्टपणानं अशा अलगतः आपल्या समोर मांडू इच्छितो. धर्म शिक्षण वेगळं, टिळकांना अपेक्षित असलेलं धर्म शिक्षण वेगळं आणि धर्म वेगळा. धर्म म्हणजे जीवन जगण्याची उत्कृष्ट कला, अशी धर्माची व्याख्या लोकमान्यांनी केलेली आहे. आपल्या शिक्षणाने आपल्या देशाचा म्हणजे हिंदुस्थानचा भाग्योदय व्हावा. इंग्रजांनी भारतात तराजू, तलवार आणि तख्त या 3 तकारांनी युक्त होऊन भारताची सत्ता काबीज केली. ही सत्ता काबीज करताना केवळ आणि केवळ फक्त नफा या गोष्टीचा विचार केला. एका ज्येष्ठ आर्थिक भारतीय विचारवंताचा शब्दप्रयोग करून किंवा थोडी उसनमारी करून इथे असं म्हणतो, गंगा नदीमध्ये बुडविलेला स्पंज
इंग्लंडच्या थेम्स नदीमध्ये नेऊन असा पिळला आणि भारताचं सर्व काही आचळ काढून नेला. पण मित्र हो, 1890 पासून तर 1900 सालापर्यंतच्या लोकमान्यांनी केसरीमध्ये लिहिलेल्या अनेक अग्रलेखांची शीर्षकं पहा. ती इतकी सुंदर आहेत की भारताच्या आर्थिक राष्ट्रवादाचं बीज आणि भारताचा आर्थिक राष्ट्रवाद कसा उद्या वाढू शकतो, ब्रिटिश भारताची कशी पिळवणूक करतात याविषयीची कितीतरी चांगली मांडणी. आपल्याला आतापर्यंत दादाभाई नौरोजींनी केलेली इकॉनॉमिक ड्रेन थिअरी माहिती आहे. महाराष्ट्राचे रामकृष्ण विश्वनाथ अर्थशास्त्राच्या विचारानं जे लिहितात हे फार कमी लोकांना माहिती आहे. पण आपल्याला हेही माहीत असावं की लोकमान्य टिळकांच्या केसरी आणि मराठा वर्तमानपत्रातील किंवा सुधारक मधील हे सगळे भारताच्या आर्थिक पिळवणुकीचे रिपोर्ट्स किंवा ही सगळी इत्थंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे. खऱ्या आर्थिक राष्ट्रीय शिक्षणाचा विचार टिळकांनी त्या गोष्टीमध्ये अंतर्भूत केला आहे. म्हणून इंग्रजांना केवळ हवा नफा नफा आणि नफा हे ब्रिटिशांचं पितळ टिळकांनी एका झटक्यात उघडं पाडलं. ही वस्तुस्थिती आम्हाला विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन गेली पाहिजे. केवळ परीक्षेसाठी तयारी करतो आणि परीक्षेला पास होतो याला शिक्षण म्हणत नाहीत, याला परीक्षार्थी म्हणतात. टिळकांना लोकमान्यांना अपेक्षित असलेलं राष्ट्रीय शिक्षणाचं बीज आणि राष्ट्रीय शिक्षणाची मूळ कल्पनाच ही अशी आहे, सर्वसामान्य माणसाला आपलं पोट भरता आलं पाहिजे, जीवन आणि जीविका या गोष्टी त्याला पुढे नेता आल्या पाहिजे, देशाच्या प्रगतीसाठी उद्योगांची वाढ करता आली पाहिजे. एका अर्थानं औद्योगिक प्रगतीचा विचार टिळक येथे स्वीकारतात आणि या सर्वांना एकत्र करून आपल्याला जे शिक्षण द्यायचं मित्र हो त्याचं नाव राष्ट्रीय शिक्षण. पण आपल्या देशात आपल्या संस्कृतीत आणि आपल्या मानसिकतेमध्ये एक अशी गोष्ट रुजलेली आहे, तुझे आहे तुझपासी परी जागा चुकलाशी. मग एखादी गोष्ट परदेशी विचारवंतानं आपल्या पुढ्यात आणून ठेवली आणि सांगितलं की अहो ही फार चांगली आहे, पण मूलतः 50-100 वर्षापूर्वी ती भारताचीच होती. तेव्हा टिळक याविषयी लिहितात, प्राचीन भारतामध्ये नालंदा, तक्षशिला आणि वल्लभी यासारखी जगविख्यात विद्यापीठे होती. या विद्यापीठांमधून देशभरामधले किंवा जगभरातले अनेक लोक या विद्यापीठात येत. हे विद्यापीठात आल्यानंतर यांनी ज्या पद्धतीचं शिक्षण आपल्याला दिलं त्या पद्धतीचं शिक्षण आज आपल्याकडे का दिलं जात नाही, हा टिळकांनी आपल्या समोर विचाराचा एक मुद्दा ठेवलेला आहे. जसजसं इंग्रजी शिक्षण आलं तसतसं पूर्वीची विद्यापीठे आणि आश्रमशाळा आणि आश्रम व्यवस्था आता बाजूला पडल्या. टिळक लिहितात, आमच्या अंगामध्ये नवीन शोध घेण्या इतपतची शक्ती म्हणजे युरोपमध्ये ज्या तंत्रविद्येच्या क्षेत्रात विद्यापीठांनी प्रगती केली होती तशी शोध घेण्याची क्षमता आमच्यामध्ये असून देखील आमच्या तत्ववेत्यांनी ती घेतली, परंतु आम्ही त्या तत्ववेत्यांनाच बाजूला केला. यासाठी टिळक महोदयांनी 4 व्यक्तींची नावं आपल्या समोर ठेवलीत. ते म्हणतात, देशामध्ये पाणिनीचं व्याकरण, अहो पाणिनीचं व्याकरण म्हणजे इतकं सुंदर आहे, ज्याने वाचलं त्याला कळेल. एक फक्त मुद्दा आपल्या समोर ठेवतो, म्हणजे पाणिनी किती काळाच्या पुढचा विचार करत होते तो बघा. जगामध्ये ज्याचा प्रत्येकाचा विवाह होतो त्याला नवरा म्हणतात, नवरा. जर तो नवरा या गुणांप्रमाणे वागला नाही आणि उलटा वागला तर काय होईल त्या शब्दाचा अर्थ आणि तो किती अनर्थ होईल हे मी सांगायला नको. कृपया ते आपण आपल्या मनामध्ये त्याचं उत्तर तयार करावं. तो होतो रावण. पाणिनीने व्याकरणामध्ये एवढी बारीक मांडणी केलेली आहे. पाणिनी कणाद ज्यांनी अणूचा शोध लावला
त्यानंतर शंकराचार्य. अहो, शंकराचार्यांइतकं ज्ञानाचं महत्व तर मला असं वाटत नाही कोणी दुसरं समजावलंय. कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालन मथवा दानम ज्ञान विहीनम सर्व मतेनम मुक्ती न भजती जन्मशतेनम. म्हणजे ज्ञान किती महत्वाचं आहे हे प्राचीन काळात शंकराचार्य प्रतिपादन करतात. भास्कराचार्यांचं सिद्धांत शिरोमणी प्रकाश, बाप रे, जगाला कितीतरी पुढची दृष्टी दाखवणारा हा भारतीय संस्कृतीचा ग्रंथ. पण यांना ही कोणतीही पिढी, हे तत्ववेत्ते, भारतीय तत्ववेत्ते आपल्याला आठवत नाहीत. पाश्चात्य देशांमध्ये मात्र एडिसन, हर्बर्ट स्पेन्सर, जेम्स मिल हे सगळे आठवतात. त्यांची पूजा होते, त्यांच्या विचारांची पूजा होते. इथे लोकमान्यांना व्यक्तिपूजा अपेक्षित नाही, लोकमान्यांना अपेक्षित आहे ती विचारपूजा. हे आपण का बरं विसरलो? म्हणून विद्यार्थ्यांच्या मध्ये तंत्र यंत्र युक्त शोधक बुद्धी वाढीस लावणं, शास्त्र अभ्यास करणं आणि विज्ञानाची कास धरणं, या कामी आपल्याला टिळकांचे राष्ट्रीय शिक्षणाचे विचार इथे कामं येतात. आणि आज नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या निमित्तानं हे अधोरेखित करणं आवश्यक आहे की आज IIT असू देत किंवा भारतातील अग्रगण्य विद्यापीठांमधनं जेव्हा हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विचार येतो, तेव्हा स्किल बेस्ड एज्युकेशन याचे सगळे कोर्सेस पहा आज या ब्राउचरमध्ये दिलेले. आणि लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय शिक्षणाचा जो विचार मांडला त्याच्यामध्ये टिळकांनी दिलेली उपयादी, मी काही वेळाने त्याकडे जाणार आहे, ही सगळी उपयादी पहा मित्र हो. हे सगळं तंतोतंत जुळणारं आहे. म्हणजे 1920 ला हे विश्व सोडून गेलेले टिळक 2024 सालचा 104 वर्षानंतर सुद्धा किती दूरदृष्टीचा विचार करत होते. टिळकांकडे शिक्षणाची दृष्टी होती, दूरदृष्टी होती. या दृष्टिकोनात आम्ही टिळकांना अभ्यास करायला हवा. केवळ MA BA अशा पदव्या मिळून चालणार नाही, तर या पदव्यांच्या पाठीमागे जीवन शिक्षणाचा एक विचार असायला हवा. केवळ विद्यार्जन नको, तर व्यावसायिक आणि व्यवस्थात्मक मूल्य असलेलं शिक्षण टिळकांना हवं होतं. देशाच्या राष्ट्रीय प्रगतीसाठी नवनवीन औद्योगिक उद्योग, ज्याला आज इंडस्ट्रियल एज्युकेशन असं म्हणतात, ते उद्योग, वेगवेगळ्या विद्यांची शास्त्र, राज्यकारभाराचं ज्ञान, अशा विविध प्रात्यक्षिक शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थांचं जाळं हिंदुस्थानमध्ये आपल्याला विणलं पाहिजे. आणि त्यामधनं लोकमान्य टिळकांची शिक्षण संस्था स्थापण्याकडे, राष्ट्रीय शिक्षण संस्था निर्माण करण्याकडे पहिलं पाऊल पडलेलं दिसतं. एकदा मुलांनी विद्या प्राप्त केली की मुलांमध्ये यावा तो चौकसपणा, क्यों और कैसे, धैर्य आलं पाहिजे, तीव्र विचारशक्ती आणि इच्छाशक्ती आली पाहिजे, किमान चांगला विचार करण्याची क्षमता मुलांमध्ये विकसित झाली पाहिजे. हे सगळं विकसित करायला ब्रिटिशांनी दिलेल्या अनुदानातून, केवळ सरकारी कॉलेजातून सगळं चालणार नाही. आपल्याला स्वतःला राष्ट्रीय शिक्षणाची महाविद्यालये उभारावी लागतील. अन्यथा जर आपण पारंपरिक शिक्षणातून गेलो तर कदाचित BA आणि MA झालेला विद्यार्थी, टिळकांच्या अग्रलेखाचाच शब्दप्रयोग करून सांगतो, सरकारी हमालखान्याचे सदस्य व्हायचे नाही. टिळकांना अपेक्षित होते इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी या देशांमध्ये ज्या पद्धतीने शिक्षण दिलं जातं त्याप्रमाणे तशी तंत्रविज्ञान कुशलाने युक्त असलेली विद्यापीठे हिंदुस्थानात ब्रिटिशांनी का निर्माण केली नाही? लोकमान्य टिळकांचा जन्म 1856 सालचा. 1857चं स्वातंत्र्य समर आलं. 1857 मध्येच मुंबई, मद्रास आणि कलकत्ता, विद्यमान कोलकाता, या 3 विद्यापीठांची स्थापना झाली. 1857 हे वर्ष या गोष्टीसाठीही प्रसिद्ध आहे, ते म्हणजे एक टिळकांचं येणं, त्याचबरोबर
विद्यापीठांची स्थापना आणि बंगालमध्ये प्रबोधनाचा झालेला उदय, अशी एक सिरीज म्हणजे लोकमान्यांचं येणं आणि महाराष्ट्रामध्ये बंगालमध्ये प्रबोधनाचं एक युग अवतरणं, हा देखील संदर्भ आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. म्हणून टिळकांनी जगातील वेगवेगळ्या गोष्टी हिंदुस्थानात असायला हव्यात असा आग्रह केलेला दिसतो. टिळक लिहितात, परदेशांप्रमाणे तंत्रविद्येनं युक्त आणि कुशलयुक्त असलेली विद्यापीठे आम्हाला हिंदुस्थानमध्ये हवीत. त्याचबरोबर विद्यापीठातील प्राध्यापकांनी नेमकी कोणती भूमिका बजवावी हे सांगायला लोकमान्य अजिबात विसरत नाहीत. कारण पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये टिळक स्वतः खडू आणि डस्टर घेऊन शिकवणारे काही काळ प्राध्यापक होते, हे विसरून चालणार नाही. टिळक लिहितात, देशामध्ये जेव्हा कोणतीही सार्वजनिक चळवळ निर्माण होते तेव्हा विद्यापीठांच्या मधील तज्ञ प्राध्यापक आपापली मते त्यावर व्यक्त करत गेली पाहिजेत. त्याचबरोबर राष्ट्रहिताची बाजू विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजविण्यासाठी कोणत्याही प्राध्यापकानं आणि शिक्षकानं कमी पडता कामा नये. यासाठी लोकमान्य टिळकांनी जो चतुश्रुतीचा कार्यक्रम राबविला त्यामध्ये स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या 4 घटकांना घेऊन टिळक पुढे गेले. मित्रहो, बंगालमधील सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जींची नात, अहो स्वदेशी आणि बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षणाच्या मध्ये ह्या 2 व्यक्ती किती अग्रेसर होत्या. म्हणून टिळक लिहितात, जर कधी तुम्हाला राष्ट्रीय शिक्षण आणि स्वदेशीचा विचार अंगीकार करायचा असेल तर तुम्ही सर्वात चांगला आदर्श घ्यावा तो सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा. स्वराज्य, स्वदेशी आणि या पुढच्या चतुश्रुतीप्रमाणे शिक्षण घ्यायचं असेल तर स्वदेशीचा विचार बॅनर्जी यांच्या नातीच्या अंगात किती रुजला होता हे मात्र आपल्याला आवर्जून अभ्यासलं पाहिजे. अंगामध्ये 102 डिग्री सेल्सिअस ताप आला असतानाही ती डॉक्टर आणि नर्सला विचारते, डॉक्टर मला देत असलेले इंजेक्शन हे स्वदेशी आहे की विदेशी आहे? जर इंग्लंड मधलं असेल तर मला ते इंजेक्शन देऊ नका, मी गेले तरी चालेल. 7 वर्षाची बॅनर्जींची मुलगी स्वदेशी या टिळकांच्या एका घटकाला किती वाहून घेते, महाराष्ट्रानं कुठे असायला हवं हेही पाहावं. म्हणून स्वदेशी चळवळ आणि राष्ट्रीय शिक्षणाची चळवळ टिळकांसाठी महत्वाची होती. ते म्हणतात, स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षणाने आपल्याला केवळ माणसे उभी करावयाची नाहीत, तर जी माणसे आता उद्योग करतात त्यांना नीतिमूल्यांवर आधारित एक व्यापारी संस्कृती आपल्याला निर्माण करावयाची आहे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भारतीय राष्ट्रवादाची, राष्ट्रीयत्वाची अभिवृद्धी करून म्हणजे वाढ करून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शील आणि चारित्र्य जोपासण्यासाठी आपल्याला शिकवण द्यायची आहे. यासाठी लोकमान्य टिळकांनी जपान या देशाचं उदाहरण आपल्या समोर मुद्दाम ठेवला. पाश्चात्य तंत्रविज्ञानाच्या जोरावर जपाननं स्वतःच्या प्रगतीचा पाया घातला, आपल्या लोकांना पहिल्यांदा शिकवलं आणि बरोबर ज्या ठिकाणी आवश्यकता होती त्यानंतर पाश्चात्य लोकांना बाजूला करून ते तंत्रज्ञान स्वतःच अवगत केलं. आणि हे अवगत केल्यानंतर आज जपान जो पुढे गेलाय, म्हणजे 1920 पर्यंतचा जपान सुद्धा, ज्याने 1905च्या युद्धात चीन या महाकाय देशाला हरवलं होतं, या जपानच्या प्रगतीचा महामेरू टिळकांना दिसतो. किंवा त्या ज्या पायात हे अंतरंग दडलाय तो होता औद्योगिक क्रांतीचा रंग. तीच औद्योगिक क्रांती टिळकांना हिंदुस्थानमध्ये अपेक्षित होती. अगोदर सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा, टिळकांच्या या मताबद्दल काही मतभेद असू शकतात. काही प्रमाणात सर्वजण त्याच्याशी सहमत असतील किंवा नसतील, हा ज्याच्या त्याच्या व्यक्तिपरत्वे विचाराचा आणि मतभिन्नतेचा भाग आहे. आपण त्या सर्वांचा आदर केला पाहिजे. मित्रांनो, टिळक स्त्रियांच्या विषयी काय लिहितात हेही लक्षात घ्या. स्त्रियांना आपले कर्तव्य चांगल्या तऱ्हेने बजावता आले पाहिजे
असाच अभ्यासक्रम आपल्याला मुलींच्या शाळेमध्ये तयार करावा लागेल. मुलांना जसे व्यवसायाचे शिक्षण मिळते, प्रात्यक्षिक शिक्षण मिळते, तसे मुलींना व्यावसायिक प्रात्यक्षिक शिक्षण का देऊ नये, तर ते दिलंच पाहिजे. ती दिनांक होती 6 मार्च 1888. टिळक भाषण करत होते. स्त्री शिक्षण आणि स्त्री शिक्षण. 6 मार्च 1888 हा दिवस भारतातल्या कोणत्याही महिलेनं अजिबात विसरता कामा नये. त्यानंतर दिनांक 18 मार्च 1890 हा दिवस उजाडला. लोकमान्य शैक्षणिक प्रश्न आणि राष्ट्रीय शिक्षण या विषयावर भरभरून बोलू लागले, भरभरून लिहू लागले. भारताला लष्करी पद्धतीची शाळा हवीच असं प्रतिपादन नव्हे, तर स्पष्ट आणि परखड मत लोकमान्यांनी व्यक्त केलेलं आहे. हे मी यासाठी इथे नमूद करू इच्छितो, ब्रिटिशांनी भारत जो जिंकला होता तो तराजू, तलवार आणि तख्त या 3 तणांच्या मध्ये तलवार आहे. आणि ब्रिटिश सत्तेचा मुकाबला करायचा असेल तर आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दात सांगायला हवं, रणाविन स्वातंत्र्य कोणा मिळाले, शस्त्राविन स्वातंत्र्य कोणा मिळाले. आज ना उद्या आम्हाला जहाल भूमिका घेऊन रणांगणावर उभं राहावंच लागणार होतं, याची अनुभूती लोकमान्यांना होती. म्हणून आम्हाला लष्करी पद्धतीची राष्ट्रीय शाळा निर्माण करावी लागेल. भारताची सत्ता ज्या 3 तकारांनी म्हणजे तराजू, तलवार आणि तख्त यांनी ब्रिटिशांनी साध्य केली म्हणजे जिंकली, एक दिवस ती परत घेण्यासाठी आणि भारत स्वतंत्र करण्यासाठी आपल्याला रणमैदानावरती उतरावंच लागेल. त्या भाषणाचा उत्तरार्ध कसा आहे टिळकांचा हे पाहिल्यावर तर कदाचित आपण आश्चर्यचकित व्हाल. तो असा आहे, मित्रांनो, भारताला आगामी काळात प्रत्यक्ष किती सैन्य हवे आहे, भारतीय सैनिकांची संख्या किती असावी, प्रत्येक सैनिकाला प्रशिक्षण कसं द्यावं, आणि आज म्हणजे 1920च्या पूर्वी ज्या ब्रिटिश प्रशासनामध्ये भारतीय सैनिक म्हणून काम करतात, त्या भारतीय सैनिकांना युरोपियन सैनिकांच्या प्रमाणे पदोन्नती का दिली जात नाही, असा परखड सवाल केसरीमधून टिळक विचारतात. टिळकांच्या मते शिक्षण म्हणजे केवळ लिहिणं वाचणं एवढंच का? अजिबात नाही. या प्रश्नाचं उत्तर टिळक नाही असं देतात. ते म्हणतात, आपणास तांत्रिक शिक्षण हवे, कौशल्य प्राप्त करून देणारं शिक्षण हवं, आणि वेगवेगळ्या देशांमध्ये जसे राष्ट्रीय शोध लागतात, कल्याणकारी शोध लागतात, असे शोध, उद्योग धंदे आपल्या देशामध्ये उभे करण्यासाठीची यंत्रणा देणारं शिक्षण मला हवंय. केवळ कागदी शिक्षण नको, तर कागदी शिक्षणाप्रमाणेच पोटा पाण्याची सोय करणारं शिक्षण मला राष्ट्रीय शिक्षणामधनं अभिप्रेत आहे. यासाठी टिळक उदाहरण देतात ते जर्मनी या देशाचं. 1920च्या अगोदर जर्मनी हा पहिल्या महायुद्धात समाविष्ट होता, आणि त्याच कालखंडाचं उदाहरण टिळकांनी दिलेलं आहे. ते लिहितात, जर्मनी मधला रंग व्यवसाय जगभरात गेला, जर्मनी मधला रणगाडा व्यवसाय जगभरात गेला, काच उद्योगामध्ये जर्मनी नंबर 1 होता. कसा तयार झाला? साखर उद्योगात जर्मनीची प्रगती जगभरामध्ये गणली जात होती. मग कापड उद्योगात, कागद उद्योगात जर्मनी पुढे. एवढंच नव्हे तर लोकमान्य आपल्या वर्तमानपत्राला लागणारा कागद हा इंग्लंडचा वापरत नसत, तर तो स्वित्झर्लंड आणि जर्मनीवरनं आणत. जर जर्मनी हा इतक्या उद्योगदृष्ट्या पुढे जातो, तर असे उद्योग भारतात का सुरू होऊ शकत नाहीत? असे उद्योग उभे करणारे शिक्षण आम्हाला इथे देणं अभिप्रेत आहे. जशी प्रगती त्यांनी केली, तीच प्रगती आपल्याला साध्य करायची आहे. केवळ पारंपरिक दृष्टिकोनातनं शिक्षण घेऊन कागदाची पदवी मिळवली तर साधी काळेची पेटी सुद्धा विद्यार्थ्याला बनवता येत नाही. मग ते शिक्षण काय कामाचे, असा प्रश्न ते विचारतात. या विषयाच्या अनुषंगानं म्हणजे राष्ट्रीय शिक्षणाच्या अनुषंगानं टिळक किती सूक्ष्म विचार करत होते. ते म्हणजे
आगामी काळात आम्हाला किती डॉक्टर हवे आहेत, किती प्राध्यापक हवे आहेत, किती इंजिनियर हवे आहेत आणि किती रसायनशास्त्रज्ञ हवे आहेत, किती योद्धे हवे आहेत, आम्हाला किती सैनिकांची आवश्यकता आहे, किती बारीक बारीक गोष्टी टिळक महोदय त्या ठिकाणी पाहतात आणि हे सांगायला विसरत नाहीत. हे साध्य करायचं असेल तर स्वदेशीचा मूलमंत्र जो बंगाल प्रांतानं टिकवला, वाढवला, रुजवला, तसाच प्रांत किंवा तसाच उद्योग आम्हाला महाराष्ट्रामध्ये करावा लागेल आणि महाराष्ट्र आणि बंगाल हातात हात घालून पुढे चालविला पाहिजे. आता 1900 साल उजाडला. टिळक अधिक जहाल होऊ लागले. 15 ऑगस्ट 1906 राष्ट्रीय शिक्षणाची चळवळ बंगाल आणि महाराष्ट्राप्रमाणे भारतभर जोमानं पसरू लागली. राष्ट्रीय शिक्षणाच्या टिळकांच्या या कार्यक्रमाला लोक भरभरून दान देऊ लागले. आपल्याला कदाचित माहीत असेल तर मला खूप आनंद वाटला, आनंद वाटेल हे ऐकून. मित्र हो, टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षणाच्या प्रसारासाठी 15 ऑगस्ट 1906 रोजी सुबोधचंद्र मलिक नावाच्या बंगाली व्यापाऱ्यानं 1,00,000 रुपयांची रोख देणगी दिली. त्याचबरोबर 1906 मध्येच गौरीपूरचे राजे टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षणाला पाठिंबा म्हणून 7,00,000 रुपयांची देणगी 1906 साली देतात. त्याचबरोबर डॉक्टर रास बिहारी घोष, गुरुदास बॅनर्जी, आशुतोष चौधरी या 3 व्यक्तींनी बंगालमध्ये राष्ट्रीय शिक्षणाची धुरा महाराष्ट्राप्रमाणे सांभाळली. महाराष्ट्रात त्याच वेळी समर्थ विद्यालयाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. प्रत्येकानं आपल्या आयुष्यात एकदा तरी समर्थ विद्यालयाचा राष्ट्रीय जाहीरनामा अवश्य पाहावा. टिळक त्या जाहीरनाम्याच्या शेवटी एक मत प्रदर्शित करतात, ते आपल्या समोर ठेवू इच्छितो. राष्ट्रीय मनोवृत्ती ज्या शिक्षणाने निर्माण होईल त्या शिक्षणाचे नाव राष्ट्रीय शिक्षण. त्या शिक्षणाचे नाव राष्ट्रीय शिक्षण. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जसं लोकमान्य टिळकांचं अद्वितीय योगदान आहे, तसंच राष्ट्रीय शिक्षण, स्वराज्य आणि बहिष्कार टिळकांचा हा सगळा 4 मुद्द्यांचा वारसा ज्या ज्या लोकांनी पुढे नेला त्या लोकांच्या जीवनालाही टिळक संबंधाच्या अनुषंगानं नमस्कार केल्याशिवाय पुढे जाऊ नये असं मला वाटतं. त्यातील एक ज्येष्ठ व्यक्ती आहे मोहनदास करमचंद गांधी. त्यांचा आणि टिळकांचा राष्ट्रीय शिक्षणाच्या संदर्भात कसा सांधेजोडपणा होता किंवा काय सलगता होती हे देखील राष्ट्रीय शिक्षणाच्या आजच्या अपरिहार्यतेच्या निमित्ताने आपल्या समोर ठेवावं असं मला वाटतं. मित्रांनो, लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी दोघंही भारताच्या राष्ट्रीय नेतृत्वामध्ये समाविष्ट असलेले अग्रगण्य असे हिरे होते. दोघांनाही राष्ट्रीय नेतृत्व आणि परिस्थिती ही सर्वसामान्यांनी बहाल केली. जेव्हा प्रश्न आला की मी हे एवढं सगळं राष्ट्रीय शिक्षणाचं आणि स्वातंत्र्य चळवळीचं विश्व उभं केलंय, पण आता हे मला टिळकांकडे म्हणजे टिळकांना असं वाटलं की आता हे लोकमान्यांकडे द्यायची वेळ आली तर चरित्र ही थोर का असतात आणि मूलतः ती अंतःकरणातनं उदार का असतात याविषयीचा पुढचा एक उतारा आपल्या समोर ठेवतो. टिळक लिहितात, गांधींचे नेतृत्व देश स्वीकारणार असेल तर आपली भूमिका काय असेल याचा मी विचार केला आहे. मला गांधींच्या समोर दुय्यम भूमिका स्वीकारण्याची माझी मानसिक तयारी आहे आणि तशी तयारी मी मानसिकदृष्ट्या केली आहे. मित्र हो, त्यावेळच्या समकालीन समाजाची गुंतागुंत समजून घ्यायची असेल तर आपल्याला या 2 महनीय व्यक्तिमत्वांच्या कार्यकालात घडलेल्या भारतीय समाजमनाचे घडामोडीचे धागेदोरे समजून घेतले पाहिजेत. टिळकांचा सामाजिक सुधारणांपेक्षा राजकीय हक्काबाबत आग्रह जास्त होता हे जग जाहीर आहे आणि भारतीयांच्या राजकीय अधिकाराबद्दल टिळक हे प्रारंभापासून आक्रमक आणि जहाल होते. 1895 ते 1915
अशी 20 वर्ष टिळकांनी ती गाजवली. यतदेशीयांचे हक्क आणि नंतर स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण हे अग्रगामी पद्धतीनं टिळकांनी मांडलं. आता हे सगळं 1895 ते 1915 गांधी पाहत होते. पण गांधींचे मतभेद कधी नव्हते टिळकांशी या विषयावर. तर गांधी कसे पाहत होते लोकमान्यांच्या या कृतीकडे तेही आपण पहा. गांधी टिळकांच्या या कृतीकडे, टिळकांच्या या कृतीविषयी महात्मा गांधींच्या मनामध्ये अपार अशी कृतज्ञता होती. न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांनी लोकमान्य आणि गांधी नेतृत्वाची सांधेजोड नावाचं दोघांच्या 5 वर्षाच्या संबंधावर प्रकाश टाकणारं अप्रकाशित साहित्याच्या आधारे खूप छान पुस्तक लिहिलेलं आहे, ज्याला आपण संदर्भ ग्रंथ असं म्हणूया. त्यामध्ये टिळकांना अभिप्रेत असलेला राष्ट्रीय शिक्षणाचा विचार हळूहळू जसा 1920 कडे टिळक झुकू लागले तसा तो परिपक्व कसा होऊ लागला ते पहा. डोंगरीच्या तुरुंगात असू देत नाही तर मंडालेला असू देत, ज्या गुन्ह्यासाठी टिळकांना शिक्षा झाली, टिळकांनी तो मुद्दाम केला होता. जाणीवपूर्वक माहीत होतं टिळकांना की मला हे आज ना उद्या होणार आहे. मुद्दाम केला होता याचा अर्थ त्यांनी जाणीवपूर्वक स्वीकारलेल्या व्रताचा तो एक भाग होता. शिक्षण संपल्यानंतर वास्तविक टिळक, आगरकर या सगळ्या लोकांनी सरकारी नोकरी पकडू शकली असती, केली असती. ग्रामीण शब्दप्रयोग करून सांगतो, खोऱ्याने पैसा ओढला असता, उधळला असता. पण टिळकांनी काय करावं? टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि आगरकर कोठे आले? तर राष्ट्रीय शिक्षण देणारी, मी मुद्दाम शब्द प्रयोग केला 2 वेळा, राष्ट्रीय शिक्षण देणारी आणि राष्ट्रीय संस्कार देणारी खाजगी शाळा मला काढायची आहे. म्हणजे टिळकांचं शिक्षण विषयक विचारांचं मूल्य किती बारीक बारीक गोष्टींमध्ये मित्रांनो रुजलेलं आहे हे आपल्या लक्षात आता आलं असेलच. टिळकांचा संस्कृत शास्त्राचा, तत्वज्ञानाचा, गणिताचा गाढा व्यासंग होता. गाढा व्यासंग. कधीतरी एकदा लोकमान्यांचा इतिहास हा आवडीचा विषय असल्या कारणानं छत्रपती शिवाजी महाराज आणि मध्ययुगातील गणित, मध्ययुगातील विज्ञान, मध्ययुगातील शिक्षण आणि मराठ्यांचा इतिहास याविषयीचे टिळक एकदा आपण अभ्यासावेत. जाता जाता फक्त एक गोष्ट इतिहासाचा शिक्षक आणि विद्यार्थी असल्यामुळे आपल्या समोर नमूद करतो, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी 19 फेब्रुवारी 1630 आहे. हे लोकमान्यांनी खूप पूर्वी, आम्हाला अक्कल येण्यापूर्वी, मुद्दाम शब्द प्रयोग केला मी हा, आम्हाला समज येण्यापूर्वी, अक्कल येण्यापूर्वी लोकमान्यांनी गौरीचंद हिराचंद ओझ्या यांच्या ग्रंथाच्या आधारे आणि जेदे शकावलीच्या आधारे केव्हाच हा निर्णय करून ठेवला होता. म्हणजे आपली अवस्था अशी आहे, तुझे आहे तुझ पासी परी जागा चुकलासी. मित्र हो, टिळकांनी एकदा लॉ कॉलेज पण काढून, म्हणजे लॉ क्लास काढून विद्यार्थ्यांना भारतीय कायद्याचे आणि पाश्चात्य कायद्याचे धडे सुद्धा शिकवले. म्हणजे एका बाजूला ओरायन, एका बाजूला आर्टिक होमिन वेदास, एका बाजूला गीतेवर भाष्य, गीतेच्या कर्मयोगावर भाष्य, एका बाजूला गणिती शास्त्राचं अगाध ज्ञान, वेदविद्येचा प्रचंड अभ्यास, आणि दुसऱ्या बाजूला युरोपच्या धर्तीवर खरे विद्यापीठ भारतात का नाही? त्यांनी एक अग्रलेख लिहिलाय, खरे विद्यापीठ कोणते, खरे शिक्षण कोणते. हे वाचल्यावर या माणसाच्या बुद्धिमत्तेची झेप खरं हॅट्स ऑफ सॅल्यूट करावं असं वाटतो. गांधी आणि टिळक यांच्याविषयी बोलत होतो. गांधी जेव्हा या 2-3 महनीय व्यक्तींना पहिल्यांदा भेटले तेव्हा लोकमान्य गांधींना कसे वाटले हा शब्दप्रयोग आपल्या समोर ठेवल्याशिवाय मला असं वाटतं की आजचं हे भाषण पूर्ण होणार नाही. फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांची भेट झाली. गांधी लिहितात, फिरोजशाह मेहता मला हिमालयासारखे वाटले, लोकमान्य टिळक अथांग महासागरासारखे वाटले आणि गोखले
गंगेच्या पात्रासारखे वाटले. भारतामध्ये खरे विद्यापीठ कोणते आणि राष्ट्रीय शिक्षण देणारे विद्यापीठ कसं असावं याविषयी 8 फेब्रुवारी 1916 रोजी लोकमान्यांनी केसरीमध्ये शिक्षण विषयक एक लेख लिहिला. हा लेख आपल्या समोर ठेवतो. ते लिहितात, नव्या विश्वविद्यालयाचे स्वागत. भारतात संस्कृत ज्ञान देणारं विधिवत शिक्षणाचं विद्यापीठ आता येणार आहे. देशी भाषेच्या माध्यमातून शिकवण्याची सोय देखील होणार आहे. या गोष्टीचे मी आजच्या अग्रलेखामध्ये आगत स्वागत करतो. आणि या लेखाच्या मध्ये टिळकांनी एका अशा व्यक्तीचा उल्लेख केला की ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. टिळक महोदय लिहितात या लेखाच्या शिरोभागी, सय्यद महफूज या अंजुमन इस्लामिया विद्यापीठाच्या एका शाखेच्या अध्यक्षाचं एक स्वागतपर पद्य टिळकांनी अधोरेखित केलं, म्हणजे ते छापलं. त्यात सय्यद महफूज लिखते हैं, आता हिंदूंना विद्या शिकणे सोपे झाले आहे, त्यासाठी मी आनंद व्यक्त करतो. त्यांचे हिंदी शब्द आहेत, धर्म पुराना और साइंस नया, धर्म पुराना और साइंस नया इस हिंद भारत में रंग लाया है और लाएगा रंग जब सुध बुध का विचार होगा. माणसाच्या उन्नतीचा विचार धर्माच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय शिक्षणामध्ये टिळकांना अपेक्षित होता. हे त्यावेळी सय्यद महफूज यांना लक्षात आलं. पण आपल्या लक्षात आलंय का, हेही आपण पाहिलं पाहिजे. कलकत्ता अधिवेशनामध्ये जेव्हा स्वदेशी या तत्वाचा पुरस्कार करण्यात आला आणि 4था ठराव राष्ट्रीय शिक्षणाचा केला, तेव्हा टिळकांच्या भाषणातील एक ओळ आपल्या समोर उद्धृत करतो. राष्ट्रीय दृष्टीने आणि राष्ट्राच्या नियंत्रणाखाली सद्यस्थितीला अनुसरून वाङ्मय, शस्त्र आणि शास्त्र यांचं औद्योगिक शिक्षण देणाऱ्या संस्था भारतामध्ये आता औद्योगिक संस्थांचा विकास करण्याची आणि औद्योगिक संस्था निर्माण करण्याची हीच योग्य वेळ आहे. भारताच्या राष्ट्रीय शिक्षणात युरोपमध्ये विकसित झालेल्या नवशिक्षणातील सामाजिक शास्त्रांचा, अगदी भौतिक आणि जीव रसायन शास्त्रांचा देखील परिचय भारताच्या राष्ट्रीय अभ्यासक्रमामध्ये का केला जाऊ नये. ब्रिटिश लोक करत नाहीत, पण आपण ते केले पाहिजे. कार्ल मार्क्स, फ्रेडरिक एंगल्स, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हे सगळं काही टिळकांनी वाचलं होतं. बरे, कामगार वर्गाचा उदय सगळे वाचतात, पण त्या अनुषंगानं राष्ट्रीय शिक्षणामध्ये टिळकांनी ही गोष्ट समाविष्ट केली होती का, याचा पुरावा म्हणून आपल्या समोर 10 नोव्हेंबर 1919 ची लोकमान्य टिळकांच्या रोजनिशीतला एक उतारा आपल्या समोर ठेवतो. ते लिहितात, मला आपल्या देशात कामगारांना भांडवलदारांच्या विरोधात उभे करावयाचे नाही, तर आपल्याकडील कारकुनाला जर 15 रुपये मिळतात तर गिरणीत काम करणाऱ्या कामगाराला त्यापेक्षा 2 रुपये जास्त का मिळू नये, अधिक पगार का दिला जाऊ नये, त्यासाठी मी कामगारांची स्वतः संघटना बांधणार आहे. तिचा उद्देश कामगारांच्या सामाजिक कल्याणाचा असणार आहे. जर त्या योग्य तंत्रकुशल कामगाराला आपण नोकरी देऊ शकलो नाही तर त्याला बेकार भत्ता, दवाखान्याची सोय, त्याचं करमणूक केंद्र आणि अत्याधुनिक ज्ञानाच्या प्रशिक्षणासाठी त्याची सोय, त्याला बचतीचं महत्त्व समजावून सांगणं आणि सहकारी पतपेढ्या आणि पतसंस्थांची निर्मिती कशी करावी याविषयी सहकार भांडाराची माहिती मी प्रत्येक कामगाराला देणार आहे आणि कामगारांच्या कल्याणाचा मी विचार या क्षणाला करत आहे. मित्रहो, 10 नोव्हेंबर 1919 टिळकांना जायला फक्त 11 महिने शिल्लक उरलेत आता. पण हा माणूस काय विचार करतो, अगदी अखेरच्या क्षणी सुद्धा
कामगारांची एखादी राखीव संघटना असावी, ती राष्ट्रीय व्हावी, असं प्रतिपादन टिळक बॉम्बे क्रॉनिकल नावाच्या वर्तमानपत्राच्या पत्रकाराला मुलाखत देताना लिहितात. आणि तो दिवस होता 12 जुलै 1920. आपण कधीच विसरू शकत नाही. 12 जुलै म्हणजे टिळक आपल्या शेवटच्या क्षणाकडे एक एक पाऊल टाकत होते. आणि ते पत्रकार होते, पत्रकार दिवान चमनलाल. ही बॉम्बे क्रॉनिकलने प्रसिद्ध केलेली मुलाखत प्रत्येकाने वाचली पाहिजे. ती समग्र केसरी वाङ्मयामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. आपण ती पहा. मुद्दामहून राष्ट्रीय शिक्षणाच्या संदर्भातचं टिळकांचं सोलापूर येथे दिलेलं एक भाषण मी सर्वात शेवटी घेतलं. ते दिलं आहे 27 फेब्रुवारी 1908 रोजी महाराष्ट्रात सोलापूर येथे. टिळक म्हणतात, राष्ट्रीय शिक्षण मिळाले नाही तर पुढील पिढी आंधळी होईल. आपला धर्म कळावा, देश कळावा, नीतीचं आचरण कळावं आणि खाली जात असलेला म्हणजे अधोगतीकडे जात असलेला देश वर उचलण्याची ताकद ज्या शिक्षणात आहे त्याचं नाव राष्ट्रीय शिक्षण, असं टिळक बालपणापासून विद्यार्थ्याच्या मनावर रुजवा असं सांगतात. एका अर्थानं सामाजिक प्रमेयांचं श्रेय, राजकीय सिद्धांताची गुंफण बाळकडू लहानपणापासून विद्यार्थ्याला द्यावं असं टिळक प्रतिपादन करतात. टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षणाचे मला भावलेले मुद्दे कोणते तेही आपल्या समोर ठेवतो. मग टिळकांना हवं काय होतं? प्रत्येक मुलाला कळलं पाहिजे प्रजेचे हक्क काय असतात. ज्या जातीभेदानं हा देश पोखरला आहे ते जातीभेद नष्ट व्हावेत आणि त्याची दाहकता वास्तवता समाजाच्या समोर आली पाहिजे. जातीचे तंटे नकोत. धर्म आणि जीवन शिक्षणाची सोय प्रत्येकाला आवश्यक आहे आणि ती गरजेची आहे. मित्र हो, त्याच वेळी टिळकांची धर्मश्रद्धा ही पारंपरिक कर्मकांडाच्या पलीकडे जाणारी आहे आणि त्या अनुषंगानं टिळकांचा धर्म कुठे होता तर पाश्चात्य ज्ञान विज्ञानाला अनुषंगिक करून त्या ज्ञान परंपरेशी जोडलेली आपली ज्ञान लालसा म्हणजे टिळकांना अपेक्षित असलेला वैज्ञानिक प्रगतीवरचा वैज्ञानिक पायावर उभा राहिलेला धर्म. आता आजच्या भाषणाच्या उत्तरार्धात येतो. टिळक लिहितात, लोकशाही स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे भारतव्यापी अधिष्ठान निर्माण करणारे महात्मा गांधी मी पाहिलेत, पण त्या लोकशाहीला यशस्वी करण्यासाठी सर्वात आवश्यक आहे ते आणि तिचा पाया आहे ते स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि टिळकांनी घालून दिलेली ही चतुश्रुती, त्यातला हा मुकुटमणी ज्याचं राष्ट्रीय शिक्षणाच्या अनुषंगानं टिळकांनी आपल्या समोर हे 100 वर्षापूर्वी विचार ठेवले आणि आज 100 वर्षानंतर आम्ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या निमित्तानं थोडं आगतिक होईल पण मी शब्दप्रयोग करू इच्छितो. थोडंसं उशिरा का होईना आम्हाला शहाणपण सुचलं ते नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या निमित्तानं. मित्र हो, लोकमान्य टिळकांचं साहित्य आणि वाङ्मय परिशीलन करून टिळकांच्या स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षणाची आज जी आवश्यकता आपण प्रतिपादन करत आहोत त्याविषयीचे 4 शब्द आपल्या समोर ठेवले. महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि तंत्रविद्येच्या क्षेत्रात तंत्रकुशल असलेल्या आणि अधिष्ठापित असलेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, ज्यांनी बोलावलं त्या सर्वांचे, अगदी हे भाषण ऐकणाऱ्या आपण सर्वांचे, रेकॉर्डिंग करणाऱ्या सर्वांच्या, सर्व तंत्रस्नेही मंडळींचे मनापासून ऋण व्यक्त करण्याच्या पूर्वी माझी स्वतःची भूमिका आपल्यासमोर विशद करतो. जे काही आहे ते लोकमान्यांच्या लोकमान्य अशा साहित्यातून घेतलेलं आहे. माझी स्वतःची वेळ आणि वाणी या 2च गोष्टी आहेत. म्हणून संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या शब्दात माझी भूमिका विशद करतो. मला ती आवडते. फोडिले भांडार धन्याचा हा माल,
फोडिले भांडार धन्याचा हा माल. धन्याचा हा माल म्हणजे तो लोकमान्यांचा आहे. आणि माझी भूमिका, मी तो हमाल भारव आहे. मी तो हमाल भारव आहे. धन्यवाद.